नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज शुक्रवारचा दिवस आणि तुम्हाला माहिती आहे शुक्रवारचा दिवस असला की आपण कुठे ना कुठे फिरायला जातोय. आणि आजचा आपला प्रवास असेल तो म्हणजे माथेरानचा. आणि माथेरान म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, निसर्ग सौंदर्याने नटलेला असा माथेरानचा पूर्ण परिसर. आणि त्या परिसरात आज आपण फिरायला जाणार आहे. आणि फिरायला जायचं म्हणून एवढी पण चकाचक नको रे करू, फडका नाही म्हणून तुम्हाला वापरलं इथं. तर आज आपली राईड होणार होती प्रथमेशच्या BMW बाईक सोबत. आणि आपण जाणार आहोत मस्त माथेरानच्या डोंगरांमध्ये. तर प्रथमेश बोला भाई, मला बाईक चालवायला देशील का तुझी? हा देईन ना, घरी येताना तो बोलला की जाताना मीच बाईक चालवेन, माझ्याकडून मागू नको. त्यांनी अगोदरच सांगून दिलंय मला. तर ही आपली माथेरानची जर्नी आज इकडनं स्टार्ट होते. आम्ही आहे रामदाच्या साईडवर आणि इकडनं निघतो होता. सूरज भाऊची बाईक लागले, पण सूरज भाऊ सध्या आपल्यासोबत येत नाहीये, तो नंतर येईल. आणि आम्ही कुठं चाललोय नंतर ते पण तुम्हाला एंडिंगला सांगेन मी माथेरानला. सो आता हरी आपण लवकर जाऊया माथेरानच्या दिशेने, कारण की वाजल्यात किती वाजलेत रे? 1 वाजला असेल जवळपास. तर 2 तास तरी लागतील आपल्याला पोहोचायला. आणि मग नंतर आपण असू दे डायरेक्ट माथेरानला, निसर्गाच्या सानिध्यात एकदम. आणि पाऊस पण पडत होता आत्ताच बघा, पाऊस पडत होता आणि थोडा शांत झालाय पाऊस आता. होता मी बदलापूरला, म्हणजे बदलापूर आत्ताच सोडला. जरा स्विमिंग पूलसाठी क्लोरीन वगैरे घेतलंय माथेरानला. आणि माथेरानवरून नंतर जाणार आहोत कर्जतला. तर डेस्टिनेशन सांगेनच मी तुम्हाला. तर आता जरा प्रथम राईड करतोय, पण मेन सीन असा झाला की आम्हाला वाटला चांगला पाऊस पडेल, खूप मस्त मजा करू. पण आमचा जरा बघा, सध्या तरी रस्त्यावर पाऊस आहे, पण आमच्या अंगावर काय पाऊस अजून पडलेला नाहीये. बघतो की माथेरानला जाईपर्यंत तरी पाऊस पडेल रस्त्यात, किंवा माथेरानच्या डोंगरात तरी आम्हाला पाऊस पडेल. आणि तिथले छोटे धबधबे तर बघूच आपण, कारण की पाऊस थोडाफार तर पडलेला असेल तर आता असं झालंय की आमची गाडी पण सुचवत चालली एकदम. तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण आपल्या डेस्टिनेशनला. बघू शकता, ही आहे नेरळची कमानी. मस्त देख आपण हे तो माउंट करायचा आता, माउंट आता लावायचा. हा इथून रस्ता. मित्रांनो बघू शकता किती भारी डोंगर सर्व चालू झाल्यात आता. आणि मेन आता आपली कमाल झाली 360 लावायची. आपल्याकडे जो 360 आहे त्याचे नजारे एन्जॉय करायचे झाले. आणि याची मला माझी काच नाही लागत, नाही ते अर्धी काच उघडी. बघा, माथेरान 000 किलोमीटर. मेहनत आणली आवडे डोल्यान धुल कात. कार्ड सेक्शन गो स्लो नाही. आता 360 लागले म्हणजे फास्ट जायचं आपल्याला. थांब जरा, आता 360 काढू आपण. मित्रांनो नजारे बघा इकडे बघा, पूर्ण क्लीन आकाश आहे. आणि पाऊस आला तर मजाच आहे, कारण की आम्ही पावसात भिजणार आहे मस्त. आणि खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. रस्ता बघा किती भारी आहे. हा चल रेकॉर्डिंग चालू होती. हा स्क्रीन चालू होती, स्क्रीन बंदच होतं ऑटोमॅटिक. राईड करतोय, खूप भारी वाटतंय.
श्यामे उलंगसी राधे उमंगसी. जुम्मा पट्टी. आता आम्ही पोहोचले जुम्मा पट्टीला आणि इथं बघा इथं सर्व पलाव वगैरे भेटतात आणि व्ह्यू बघा काय ऑसम वाटतंय हे बघा हे स्टेशन जुम्मापट्टी स्टेशन. तुम्ही कधी आता टॉय ट्रेन पण जाम मजा आहे. पण मला बोलायचं ना सध्या मी नेचर एन्जॉय करतो बघा. काय डेंजर वाटतं रे एकदम. आणि आता पाऊस येईल वाटतं. मित्रांनो डोंगर बघा किती भारी झालेले आहेत. पावसाला आताशी स्टार्ट झालाय आणि हा धबधबा तुम्हाला माहितीच असेल माथेरानचा. पावसाला झाला की तुडुंब गर्दी असते इथं. सध्या तरी पाणी कमी आहे. आता वरती गेल्यावर अजून भेटेल आपल्याला पाणी मस्त. मायला मित्रांनो मला बोलतात ना की माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे. खरंच थंड हवेचं ठिकाण आहे. कारण की मगाशी येताना ना अक्षरशः बदलापूरला अंगाला चटके लागू होते. पण इथं आल्यावर एवढा भारी क्लायमेट झालाय ना. प्रथमेशच बोलला की बोलतं खरंच बोलतो थंड हवेचं ठिकाण आहे. कारण की एकदम मस्त वाटते इथं क्लायमेट. एकदम थंडी वाजायला लागली आता जरा. आणि पाऊस पडला तर खूपच मजा आहे. थोडे थोडे थेंब पडतात अजून. आता बघू पाऊस भेटतो का आम्हाला इथं माथेरानच्या डोंगरांमध्ये. आता आम्ही थोडं वरती चाललोय अजून. जसं वरती चाललोय तसं क्लायमेट चेंज होत चाललंय. एक किल्ल्यावर इच्छा जायला लागतं का पेपला. कड्यावरचा गणपती काय जंगल आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे माथेरानला. म्हणजे माथेरान अजून वरती आहे इथे. पण इथूनच गाड्यांची लाईन चालू झाली म्हणून आम्ही जास्त वरती जात नाही. आम्हाला ॲक्च्युली जस्ट रस्ता कव्हर करायचा होता आणि आम्हाला रस्त्यात फिरायचा होता म्हणून आम्ही इथं आलेलो इथपर्यंत. तर आता आम्ही इथं वरती नाही जात. इकडनंच रिटर्न फिरतोय. बाबू कसं वाटलं तुला. वरती चालायला लागेल म्हणून नाही जात आम्ही. गाडी घेऊन जायचं असतं तर गेलो असतो. अरे बाबू तुला कसं वाटलं माथेरानच्या डोंगरात. तो सांगतो मला व्हिडिओ काढायची आहे त्याच्यासाठी आम्ही सेटअप करून आलो मस्त. आता फक्त जोरात पाऊस पडला पाहिजे. पण नको चल खाली जाऊ पटकन नाही तर आपला कॅमेरा भिजेल. तुला व्हिडिओ काढायचे ना. मोबाईल काढू बाहेर. तर व्ह्यू बघा इकडनं मित्रांनो किती भारी असा व्ह्यू दिसतोय. ती आहे नेरळ सिटीचा एरिया आणि ढगांचा आवाज येतोय पण पाऊस नाही पडत आहे. पण मला तर वाटतं फक्त एक 10 मिनिटाचा अवधी देईल तो आणि मग असा बरसेल ना डेंजर एकदम. सो जाऊया आता आपण खाली. खालचा तो एक स्पॉट आहे तो पण दाखवतो तुम्हाला मस्त. तिथून किती भारी दिसतो ते. आम्ही थांबलो या टर्निंगला. बघू शकता आपली बाईक लावली तिथे आणि हा रील्स बघतोय. म्हणजे त्या रील्स नुसार याला पण रील्स बनवता येईल अशी. आणि हा समोरचा नजारा बघा. तिकडं कोणता तरी डॅम्प आहे. इकडं डोंगर आणि वरती बघा पूर्ण धुका पसरला आणि धुका आता खाली येत चाललाय. आणि हे मस्त हिरवल डोंगरांवाशी हिरवल चादर पसरत गेली ना की खूप भारी वाटतं पावसाळ्यात. कारण की जेव्हा आपण हिरवेगार असे डोंगर बघतो ना तेव्हा खूप मजा येते. काय झालं रे. व्हिडिओ काढतो मी. रील बनवतोस. बनव माझ्यासाठी पण बनव. व्हिडिओ काढ पहिले. याने कुठलं ग्लव्स आणलं का माहिती. एकदा हातात घातले का निघतच नाही ते. दे इकडे खेचतो मी. बाई किती कष्ट घ्यायला लागतं बिचाराला ते ग्लव्स काढायला पण. तर प्रथमेश गेले रील बनवायला. गाडी येत साईडला.
रील की नादान में कुछ भी मत कर. न्यूजला यायचा रीलच्या नातात 9 जवांचा ऍक्सिडेंट. गेला डायरेक्ट डोंगराच्या खाली. ते एबीपी न्यूज वाले सांगतील गाडीवाला उडून हिट अँड रन केस बीस लावतील पाहिजे डायरेक्ट. आपण उतरतो आता खाली माथेरानच्या आणि बघू शकता पाऊस आलाय. ज्याची आपण वाट बघतो थोडा टेमटेम बघा. आपलं हेल्मेट दिसत असेल तुम्हाला. हेल्मेट थोडा ओला झालाय आणि वरती बघा पूर्ण धुक्याचं वातावरण पसरलेलं आहे. आणि एक आमची छोटीशी राईड ही आता कम्प्लीट होत आली आणि खूप भारी वाटलं. आणि आता धबा कसं पडून राहिलंय आणि लोक आता पण थोडा जरी पण लोक बरीच होते. मागाशी पण बरीच लोक होती. आणि आता पावसाळा आला म्हणजे एक भारी होतो की दरवेळी पावसाळा येतो आणि इथल्या स्थानिक लोकांना थोडा का होईना रोजगार मिळतो. ते एक भारी होतं की प्रत्येक किल्ल्यांच्या इकडे जिथं म्हणजे आड वस्ती आहे तिथं पण लोकांना थोडंसं रोजगार मिळतो. पण प्रत्येकाला एकच सांगायचं आहे मला की बाबा तुम्ही कधी पण अशा लोकांकडून बसून घ्या. ते सांगतील की बिस्लेरीची बॉटल 30 रुपयाला तर त्याला देत नाही. कारण की म्हणजे इथं नाही गड किल्ल्यावर कारण की त्याला जेवढी मेहनत लागते गड किल्ल्यापर्यंत बिस्लेरीची बॉटल पोचवायला. आणि आम्ही बघा मागासपासून बॉटल घेतली एक प्लास्टिकची पण ती अजून आम्ही कुठे टाकली नाही. की कुठं कचरा तिथं टाकू आता. कारण की हा नेचर आहे आपल्याला लागायला आला आणि त्याच्यामुळेच आपल्याला एवढे भारी व्ह्यू अशा एन्जॉय करायला भेटेल. बघा काय क्लायमेट झालेलं आहे एक नंबर. रमेश बरं झालं तुम्ही आयडिया दिली की आपण बाईकवर जाऊया मस्त. आणि माथेरानच्या टॉय ट्रेनची पटरी. तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी की आपण याच्यानंतर कुठेतरी जाणार आहोत. ते आपण जाणार आहोत म्हणजे ते रांदाच्या फार्म हाऊसला कर्जतला फार्म्सला. आणि सध्या आम्ही दोघंच चाललोय पण नंतर तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं चाललो म्हणजे अख्खी जत्रा येईल नाही का रे. जत्रा म्हणजे फुकट जाऊ. जत्रा आहे नुसते काम धंदे काय करायला नको. यानं ना भांडी बिंडी घासायला लावली तर फुकट. वलन बघ केवढं भारी वलन. जाम भारी वाटतं रे. बघ ना कसलं जंगल हिरवागार झाला ना लगेच मे महिन्यातच. आता जून आला पण मे महिन्यातच पाऊस पडला त्याच्यामुळे झाडं पूर्ण हिरवीगार झालेली आहेत एकदम. तर आता आपल्याला 360 काढू आणि आता डोंगर रांग